तर तिथं जास्त कमाई पण व्हायची चान्सेस राहतात. तर तुम्ही तुमचा मेनू पहिले डिसाईड करा, तुम्हाला काय 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 द्यायचं आहे, किती रुपयाला द्यायचं आहे, हे तुमच्यावर डिपेंड असतं. तुमच्या अमाऊंटमधून काहीही कट होत नाही, फक्त टॅक्स. सकाळी पोहे थाळी ठेवू शकतो. हो, थाळी पण ठेवूया आपण, पण ती पॅक कशी करणार? मग त्याचं पॅकिंग पण भेटतं ना. हो, तर ते पण बघूया. याचे सजेशन हे देत असतात मला. तर तुम्ही पहिले मेनू ठरवा आणि तुमच्या मेनूनुसार तुम्ही पेमेंट पूर्ण इन्फॉर्मेशन देता येईल. आणि माझ्यासारखा माणूस करू शकतो म्हणजे तुम्ही तर करू शकता. थोडं डोकं लावायची गरज आहे, पण 100% डन होतं. आई, कसं वाटतंय तुला हे काम? चांगलं वाटते. चांगलं वाटतंय? आवडलं का नाही आवडलं? आवडलं. आई उगाच सांगते बरं का, आईला मेहनत घ्यावं लागते म्हणून. नाही रे भाऊ. आता ही ऑर्डर पल्लवी मॅडमनं ऑर्डर केलेली आहे. त्यांना रिक्वेस्ट करेल, ज्याला जेही लोक ऑर्डर करेल प्लीज रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू खूप महत्त्वाचे असतात. फ्लिपकार्ट अमेझॉनला तर असतात. काय विषय कोमल आज माहिती तुला काय आहे? तर काय नाही माहिती तुला? मंगळवार आहे 7 जुलै. काय असतं 7 जुलैला? काय आज धोनीचा बर्थडे. हा हा हो तर इकडे आता चिकन वगैरे बनत आहे. आणि चांगली गोष्ट अशी की आता सध्या ऑर्डर काही पडलेली नाही. काय म्हणते कोमल? त्या पटापट आवरत आहे. तोपर्यंत आपण जरा तुमच्यासोबत चर्चा करतो. तर आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच असणार आहे, सगळ्यांसाठी. तर तुम्हाला एक सांगायचं आहे, तुमची इच्छा असेल ऐकून घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. काय होतं आहे ना, तुम्हाला सांगतोय मी त्या दिवशी व्हिडिओ बनवला आहे, पण मला परत तोच क्वेश्चन विचारताय की दादा क्लाउड किचनसाठी काय करू. कारण की आपल्या ज्या ऑडियन्स आहे, आपली जे गृहिणी आहे घरच्या, त्यांना कळत नाही आहे काय करायचं. तर तुम्हाला फर्स्ट एक गोष्ट मी क्लिअर करतोय. थांब मी बोलतोय ना, आता मनामधात बोलायचं नाही. ते बॅड गर्लचं लक्षण असतं. बॅड आहे का तू? गुड आहे? कोण आहे तू? हां, गुड गर्ल आहे ना, मग तिथे जाऊन खेळ. मी जेव्हा आवाज देईन तेव्हा यायचं. हां, तसं फर्स्ट ऑफ ऑल जे तुम्ही म्हणतात की खूप सारे पैसे वगैरे लागतात, बस ना 5 मिनटं. आपल्याला झोमॅटोविषयी माहिती द्यायची आहे. स्विगी आणि झोमॅटो दोन्ही. तर इकडे कोमल आलेली आहे. तर कोणी म्हणतं की 25,000 लागते, 30,000 लागते, 40,000 लागते. तर तसं काही नाही आहे. जर कधी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या झोनल मॅनेजर असतो यांचा, झोमॅटो किंवा स्विगी, त्यांच्याकडून केलं तर तुम्हाला ते फ्रीमध्ये होणार. आणि त्यांच्याकडून नसन करायचं तर तुम्हाला एक 2,000 रुपये खर्च येईल स्विगीसाठी आणि 2,000 रुपये येईल झोमॅटोसाठी. सर्वात आधी त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी गरजेच्या असतात. काय कॅमेरा तू धर, तुझं व्यवस्थित, तुला धरायला आवडायला लागेल कॅमेरा. तर सर्वात आधी तुम्हाला 3 गोष्टी गरजेच्या असतात. एक तर फसाई लायसन लागत असतं, 2 नंबर तुमचा मेनू रेडी पाहिजे, आणि 3 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं आधार, पॅन, ह्या सगळ्या डिटेल जे आहे, बँक डिटेल असू द्या, तर ह्या सगळ्या तुमचे गरजेचे आहे. आणि हे सगळं तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. त्यानंतरच तुमचं जे आहे तुम्हाला पुढची प्रोसेस करता येणार आहे. सिम्पली आपले झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर नावाचं ॲप आहे, तिला घे. झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करायचं आहे. आणि जर कधी आणि ते फसाई लायसन जे आहे ते तुम्ही 100 रुपयामध्ये कुठल्याही नेट कॅफेवरून काढू शकता. आणि जर की तुम्हाला झोमॅटो थ्रू काढायचं असेल तर 399 रुपयामध्ये 7 दिवसामध्ये तुमचं ते निघून जातं. आणि तुम्हाला तत्काळमध्ये पाहिजे असेल तर 899 रुपये लागतात. एका वर्षासाठीच सांगतोय मी. तर पुढं 3 वर्ष 10 वर्ष असे त्याची लिमिट असते, ते तुम्ही त्यामध्ये कन्वर्ट करू शकता. सध्या मी जर एकाच वर्षाचं काढलेलं आहे, मी त्याला अपडेट करून टाकणार आहे नंतर. तर त्याला तेवढे पैसे लागतात. आणि नंतर मग प्लॅटफॉर्म फीस असते. प्लॅटफॉर्म फीस म्हणण्यापेक्षा आपलं झोमॅटोची एक 1 टाईम फीस भरावं लागते तुम्हाला तिथं ऑनबोर्ड होण्यासाठी. तर मी 1100च्या समथिंग फीस भरलेली आहे. आणि त्यानंतर माझी ऑनबोर्डिंग झाली, म्हणजे ते 1500 रुपयाच्या जवळपास खर्च आलेला आहे मला. आणि बाकी मग पॅकिंग वगैरे सामान आणायचा आणि हे सगळं खर्च मिळून मग असं ते 2,500-3 हजारापर्यंत गेलेलं आहे. आता तुम्हाला एक हे दाखवतो, माझी पे आऊट दाखवतो. पहिल्या आठवड्याचं पे आऊट पण आलेलं आहे. किती आलं आहे कोमल तूच सांगशील? चेक कर. कुठं चेक करायचं? कोमल शिकत आहे. ओके, आई तिला घे जरसं. कुठं चेक करायचं पे आऊट? किती आलं पहिल्या आठवड्याचं आपलं? 312 ते आता येणार आहे. आलं किती आता? 3,000.
हां 3,119 रुपये आपलं पे आउट आलेलं तुम्हाला दिसतंय का बघा. 3,119 हे खाली आहे बघा. हे उद्याच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघता का त्या दिवशी त्या अकाउंटला जमा होणार आहे. आणि तुम्हाला दाखवते तर व्ह्यू डिटेल करूया आपण. व्ह्यू डिटेल करून मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते इकडे बघा. हे तिला घेईन तिकडं तिच्या मम्मीकडे देतील 2 मिनिटं मग ती मला करते. तर हे बघा हां तर हे बघा दिसतंय का तुम्हाला. तर आपले तुम्हाला हे सांगतोय मी एक ऑर्डर जी आहे ती कॅन्सल झालेली होती. तर कॅन्सल ऑर्डरचं तुम्हाला सांगून देतोय. तर पहिलं बघा नेट ऑर्डर व्हॅल्यू झालेली आहे 2,539 रुपये आणि 95 पैसे. ठीक आहे. ॲडिशनल बीमध्ये काय आहे इथं दिलेलं कॅन्सलेशन ऑर्डर रिफंड. तर हे 775 रुपये एक ऑर्डर कॅन्सल झाली होती. पण ज्या वेळेस आपल्या इकडून ऑर्डर निघून जाते त्यावेळेस त्याचे आपल्याला पूर्ण पैसे भेटत असतात. ते 775 रुपये त्याचे. हां TDS वगैरे काही दोन्ही पण लागलेले नाही. नंतर ऑर्डर लेवल डेडिकेशन ह्याच्यामध्ये 46 रुपये लागलेले ऑर्डर लेवलचं. हे एक चार्जेस लागत असतात आणि ते खूप कमी असतात काही एवढे नसतात. टॅक्स म्हटलं तर टॅक्स इथं कटत असतोय 18% GST. तर याला 18%च्या हिशोबाने 129 रुपये ते कटलेले आहेत. आणि जे GST पेड बाय झोमॅटोकडून 130 रुपये ते. ठीक आहे. आणि हे इन्व्हेस्टमेंट ग्रोथ याच्यामध्ये 19 रुपये गेलेले आहेत. आणि हायपर प्युअर याच्याबद्दल पण तुम्हाला सांगतो. हायपर प्युअर दिसतंय का तुम्हाला हे हायपर प्युअर. हां तर याच्यामध्ये आपले 00 म्हणजे आपले एकूण पैसे किती येणार आहे 3,119 रुपये. आता हे उद्याच्या दिवशी जमा होतील. याच्या व्यतिरिक्त कुठलाही टॅक्स कटत नाही. आणि हायपर प्युअर तुम्हाला सांगतो काय तर हे हायपर प्युअरचं एक ऑप्शन तुम्हाला इथं भेटतं. हे हायपर प्युअर. तर हे जे असतं तुम्हाला जे मसाले लागतात किंवा क्लिनिंगचं सामान लागतं किंवा पॅकिंगचं जे सामान लागतं किचन अप्लायन्सेस लागत असतात तर हे तुम्ही इथून ऑर्डर करू शकता. आता इथे डिलेवरी डेट दिलेली आहे 11 जुलैची म्हणजे 11 जुलैला मला रिसीव्ह होणार आहे. पण याची जे पैसे तुम्हाला लगेच द्यायची गरज नसते. ते जे पैसे कटत असतात ते तुमचे ह्या पे आउटमधून कटत असतात. म्हणजे तुम्हाला कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे किंवा हे पैसे याच्यातून कटून जात असतात. तर हायपर प्युअरमध्ये तुम्हाला जे लागतात किराणा वगैरे ते तुम्ही इथून मागवू शकता. ते पण सिम्पल पद्धतीने. आणि पॅकिंगचं सामान म्हणाल तर इथं स्पून भेटतात आपले किंवा मग हे डब्बे जे असतात. आता हे डबे तुम्ही बघू शकता ₹1.29 एक डबा पडतो. म्हणजे 200 डब्याचं पॅक आपल्याला किती पडतं आहे 258 रुपयाला. तर हे पण आपल्याला एक मागवायचं आहे. तर आता इथून मागवण्यासाठी तुम्हाला इथून प्लस करायचं आहे. आणि अजून काही बघ दिसतंय का कोमल तुला काही मागवण्यासारखं. हे 100 ml डब्बा आहे आणि हा 50 ml आहे. तर असं तुम्ही इथून मागवू शकता. तर हे बघा. आणि सोपी पद्धत आहे. हे पॅकिंगच्या बॅग ज्या असतात त्या देखील मागवू शकता किंवा मग सर्व अशा प्रकारचे जे तुमचे साहित्य आहे ते तुम्ही मागवू शकता. आणि काही अवघड नाही आहे. झोमॅटोवर जर काही तुम्हाला काम करायचं असेल किंवा स्विगीवर काम करायचं असेल आणि ऑनबोर्ड करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवर. मी राहून थोडी माहिती देत राहतो. मग प्रॉपर असा एक व्हिडिओ बनवता येत नाही जिथं पूर्ण इन्फॉर्मेशन देता येईल. आणि माझ्यासारखा माणूस करू शकतो म्हणजे तुम्ही तर करू शकता. थोडं डोकं लावायची गरज आहे पण 100% डन होतं. आई कसं वाटतंय तुला हे काम. चांगलं वाटतंय. आवडलं का नाही आवडलं. आई उगाच सांगते बरं का आईला मेहनत घ्यावं लागते म्हणून. नाही रे भाऊ आवडलं. तुमच्या आधी उठून जाते मी गॅस पाशी माहिती का. आणि जवळपास तुम्हाला सांगू का दिवसाला आम्ही नाही का 800-900 रुपये आई कमवते. कधी कधी कमी होते मान्य. आणि ते ॲड्स वगैरे लावता येतात आपल्याला. ते काय आम्ही लावत नाही सध्या. तर असा एकंदरीत विषय. आणि कोमल पण खूप फास्ट आता सर्व काही स्वतः करायला लागली. म्हणजे मला कधी कधी कळतही नाही ऑर्डर पडलेली पण कोमल सर्व काही करून घेत असते. कोमल कसं वाटतंय नवीन काम. मस्त आहे. बाहेर जाण्यापेक्षा बरं आहे का. पहिले तुम्हाला अवघड वाटायचं आता का नाही. पण ते प्रत्यक्षात आल्यावर काय आलं ना कसं तुम्ही तर डोक्याला हात लावताच एवढं अवघड एवढं. आता थोडं काय करायचं प्रत्यक्षात समोर आल्यावर आता याच्यामध्ये नाही का आम्हाला चिकनच्या थोड्या रेसिपी ॲड करायच्या आहेत. काय ग कारण की काय असतं ना थोड्या भाज्या वगैरे ॲड केल्या ना तर अजून जरा जास्त लोक मागवतात. काय असतं पराठे वगैरे 1-2, 2-2, 3-3, 4-4 लोक मागवते. पण जिथं पूर्ण जेवण वगैरे असतं तिथं जास्त जरा ऑर्डर पडायचे चान्सेस असतात. आणि जास्त असेल ना त्याला तर तिथं जास्त कमाई पण व्हायची चान्सेस राहतात. तर तुम्ही तुमचा मेनू पहिले डिसाईड करा. तुम्हाला काय 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 द्यायचं आहे किती रुपयाला द्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड असतं. तुमच्या अमाऊंटमधून काहीही कट होत नाही. फक्त टॅक्स. थाळी ठेवू शकता. हो थाळी पण ठेवूया आपण. पण ती पॅक कशी करणार मग त्याचं पॅकिंग पण भेटतं ना. हो तर ते पण बघूया. याचे सजेशन हे देत असतात मला. तर तुम्ही पहिले मेनू ठरवा आणि तुमच्या मेनूनुसार तुम्ही पेमेंट ठरवा किती. म्हणजे आता तुम्ही सांगू का मी जर कधी 90 रुपयाला पेरी पेरी फ्रेंच फ्राईज ठेवलेले तर मला 90 रुपयेच अकाउंटला येणार आहे. त्याच्यावरती डिलेवरी बॉयचे चार्जेस असू द्या किंवा 4 किलोमीटरपेक्षा लांबची डिलेवरी असू द्या. प्रोमो कोड यूज करणं असू द्या. समोर कस्टमरला ते 30 रुपयाला पण पडलं तरी तुम्हाला 90 रुपये येणार. हे फिक्स आहे. ते झोमॅटोच देणार. दुसरीकडं काही त्याच्यात इश्यू नाही आहे. आणि इकडं बघा हिनं काय आणलं ग हिरोईन.
हाय कर बेटा, हाय कर, हाय. हे आता यासारखं शिकली का जापनीज सारखं? असं असं करत नाही का ते लोक? आणि हे बघा, ही फोटो दाखवते कोमल तुला. कोमल फोटो दाखव. काय हो कोमलचा एक फोटो दाखवतो तुम्हाला, जो बऱ्याच दिवसानंतर सापडलाय. दाखव ना. काऊन पाहायचं तुम्हाला? काऊन पाहायचा म्हणजे चांगला दिसतोय, पाहू दे. काय हो हे बघा, तिच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस हा फोटो तिच्या बहिणीने पाठवलाय बघा. दिसला का तुम्हाला? आता माझी बायको. हा, याच्यामध्ये तुम्हाला माझी कोमल दिसते का छोटीशी? हॅप्पी हॅप्पी. बाकी कोणीच हॅप्पी नाही त्यात. नाही, सगळे नाराज आहेत. का माहिती. तसं मी स्क्रीनवर लावतोय फोटो, तो बघून घ्या. आणि चला आता मी काय करतो, एखादी ऑर्डर पडन त्याच्या आधी या कोमलला 2-3 गोळ्या घेऊन यायच्या. तिला सर्दी झालेली बघा खूप, तर तिकडं जातो आणि नंतर तुम्हाला भेटतो. काय ऑलमोस्ट तुम्हाला सर्व माहिती पडली असेल. पुढे काय काय प्रोसेस करायची, कशी कशी करायची आहे ती मी माझे टेक्निकल चॅनल आहे तिकडं पूर्ण दाखवणार आहे स्क्रीनवर. तुम्हाला एक 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 प्रोसेस कशी करायची, काय करायची, कशी करायची, सर्व काही सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्टे ट्यून राहावं लागणार आहे व्हिडिओमध्ये. बाकी ऑर्डर वगैरे पडली तर आता मी शूट करेलच. तर चला, मी तुम्हाला आता उद्या सकाळी भेटेन किंवा मग ऑर्डर पडली तर लगेच व्हिडिओ शूट करा. काय चला. तर बघा, एक ऑर्डर पडलेली आहे. म्हटलं तुम्हाला मी पडली की तुम्हाला दाखवेन. हे बघा कोणती पडली. 4 चपाती आणि 1 अंडा भुर्जी, 210 रुपयाचं आहे. आणि टाइम किती? फलके 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 फुलके कोमल 11 मिनिटाचा टाइम आहे, त्यामुळे पटापट करावं लागणार आहे. चपात्या ऑलमोस्ट आमच्या रेडी झालेल्या आहे. चपात्याचा काही विषय कोमल? ही पोरगी माझ्या खालून कोण चालली 4 वेळा? हे बाय पाय पोरगी सोंग पा. वा रे वा. टिट्या नुसतं खेळतो टिट्या माझ्यासोबत. काय करावं टिट्याचं सांगा बरं मित्रांनो, ऐकतच नाही. चला आता मी काय करतो, थोड्यांना मदत करू लागतो पॅकिंगसाठी वगैरे. आजी नमस्कार काय करा ना बाबा, ऑर्डर पडली ना आता. इकडे आजी बघा. नमस्कार. असंच चालू द्या म्हणा आमचं का? असंच चालू दे बाबा. नाशिक आडर पडून नाकाला. कळालं का मित्रांनो? बघा आमची आजी किती प्युअर सोल आहे. प्युअर सोल म्हणतात बरं का, मला माहित नाही. बाहेर पावसाचा अंदाज दिसतोय, त्यामुळे आपण काय करणार आहोत माहिती आहे का, कापडी पिशवी देणार आहोत. आणि मी एक अजून आयटम आणलेले ते पण तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये बुर्जी देणार आहोत. हे बघा, हे असे कंटेनर आणलेले आहेत. आणि हे कंटेनर आहेत ना, हे सध्या म्हणजे मी एवढं रिसर्च नाही केलं आहे, थोडे महाग पडले का काय माहीत नाही. हे धरती परी, हे कंटेनर घेऊन जा. हे कंटेनर बघा. आणि चपातीसाठी पराठ्याची पिशवी लागणार. ओके, तर ते थोडंफार जा चपातीसाठी. विशाल फोन आ रहा है जोमेटो. हेलो, ये शंकर नगर में. तो मोती बाग से सीधा मुक्तेश्वर द्वार के पास आओ, वहाँ से सीधा अंदर आ जाओ, डायरेक्टली मैप पे आ जाओ. फिर हाँ अंदर, हाँ तहसील से सीधा अंदर. और अंदर आए तो ओम सावड़े पूछो कहाँ पे रहते हैं, तो बता देंगे आपको. किती अंडे? टीव्ही वाले बघा, टीव्ही वाले हाँ अंदर आने का. शंकर नगर पूछ लो ना किसको भी. ठीक है, आ जाओ. हाँ शंकर. हाँ ना, लोकेशन आए होंगे ना आपको, लोकेशन पे आओ डायरेक्ट. आप अगर तहसील के पास आ जाते हैं ना, आपको लोकेशन पे सीधा दिख जाएगा सामने ही करके. ठीक है. घर है, घर 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 है, घर है, घर. क्लाउड किचन. हाँ क्लाउड किचन है. हाँ आ जाओ. हाँ, हे अशी लोक असतात ज्यांना लोकेशन असताना देखील कॉल करायची गरज पडते. आता इथं शिल्लक डोकं लावावं लागतं. आता हे ऑर्डर करा का यांना डोकं लावा, तुम्ही सांगा. लोकेशन वगैरे सगळं असं तरी काही काही लोक कुठेही जातात, त्यांना वडत आणावं लागतं. मग मला हे असा विषय बघा. तर हे बघा, हे ऑलमोस्ट भुर्जी तयार झालेली आहे आणि चपात्या पण पॅक झालेल्या आहेत. आणि काय सांगा तुम्हाला, आता व्यवस्थित चालूच आहे जरा, पण थोडंफार आवरावं लागतं. हे ठेवायचं तिकडे. थोडी गडबड असते मित्रांनो, तुम्हाला काय सांगा, गडबड एवढी असते ना. ते माणूस आला. हा येऊ दे ना. आलाय डिलिव्हरी बॉय, आलाय बाहेर. उठली घेऊ खरंच. आण तिला इकडं. कर त्याला लॉक. बस जास्त नको टाकू. बस उलट असतं कोमल. हां, ते चारीकडून सिल्वर फॉईल असली म्हणजे काय असतं, गरम राहतं ते, त्याच्यासाठी सिल्वर फॉईल असतं.
हे चिकट टेप लावणं चाललंय बघा, तुम्ही जसं म्हणले होते ना चिकट टेप. पिलू उठले ना पप्पा. अरे बाप रे, उठली का काय? आता मी थैली कुठे, हे कुठे ठेवली? कॅरी बॅग आणली तुम्ही इकडे ठेवली. ओके हो ना, तसं नाही म्हणू काका म्हणायचं. दर. आणि याच्यासोबत आहे ना आम्ही कांदा लसूण कांदा लिंबू पण देत असतो, म्हणजे ते तसं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. त्यासाठी कांदा आणि लिंबू जे आहे ते द्यावं लागतं. ओके टाका. अवघ्या किती मिनटात ऑर्डर रेडी कर निघून. बनवण्यासाठी फक्त 12 मिनटं दिली ते, आणि हे 2 मिनटं आधीच ऑर्डर रेडी झालेली आहे. ओके ऑर्डर रेडीमध्ये गेली. हा ना व्यवस्थित झालं. आता ही ऑर्डर जाईल. पल्लवी मॅडमनं ऑर्डर केलेली आहे. त्यांना रिक्वेस्ट करेल, ज्याला जेही लोक ऑर्डर करेल प्लीज रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू खूप महत्त्वाचे असतात. फ्लिपकार्ट अमेझॉनला तर असतात, पण झोमॅटो आणि स्विगीला पण असतात. ही कोमल चालली डिलिव्हरी द्यायला. तर बघा हे असे काही प्रोसेस असते आणि ती आपण करू शकतो. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉयला हाईड करून टाकत असतो त्यांचा फेस, कारण ते काही लोक जे असतात ते हिडन असतं, तर त्यामुळे आपण दाखवत नाही, कॉन्फिडेन्शियल असतं थोडं. तर चला आता मी काय करतो, मला सकाळी भेटतो. ठीक आहे. सकाळी परत एकदा ऑर्डर पडलेली आहे फ्रेंच फ्राईज आणि आलू पराठ्याची. कोमल आलू पराठा का करायला घेत नाही तू? काय चालू कर ना. चालू आहे गॅस गरम तवा गरम होतोय आणि ही फ्रेंच फ्राईज मी तळतोय. काय झालं तुझं पॅकिंग सामान? आणि त्यासोबत हे पण मेयोनीज पण द्यायचं आहे कोमल. तर काय विषय तुम्हाला सांगतो मी. स्विगीवर ऑनबोर्डिंग झालेली आहे आणि आता तुम्ही आमचं रेस्टॉरंट स्विगीवर पण बघणार आहात. आपली आई कॅफे म्हणून जर काही कोणाला ऑर्डर करायचं असलं तर तुम्ही जाऊन करू शकता. काय आय होप तुम्हाला क्लाउड किचनविषयी सगळी काही माहिती मिळाली असेल. तर अजून काही माहिती पाहिजे असेल तर सांगा मला. माझी आजी काय म्हणते माहिती मला? माझी आजी म्हणतो ओम भाऊ काही डोकं लावतो म्हणजे. रामकृष्ण हरी असंच चालू दे भाऊ, आणि अशीच ऑर्डर येईल मग. काही पण डोकं लावतो म्हणे बाबा. कशाला काही पण डोकं लावतो? काय ते कामाचंच करतो मी, अरे नाही का? मग किती घाम आला बरं मात्र. घाम नाही आला, ते पावसात ओलं झालं मी. पावसात ओलं झालं मित्रांनो. पाऊसच चालू आहे आमच्याकडे. काय करा, एकदम गोल्डन होऊ द्यायची आजची आपल्याला, कारण की आपल्याकडे आज खूप वेळ आहे देण्यासाठी. 20 मिनटं होते, आता किती राहिले काय माहिती. 10 मिनिटं. हां एक पराठा करायला 10 मिनिटं लागतातच, होऊन जाईल. ओके कर गॅस बनत. त्याच्यात काही टाकायचं अजून? काय बेटा? हां पन्नी आणली का तू पॅक करायला? माझ्या बाईनं पॅकिंगसाठी पन्नी आणली बाबा. आता द्यायची असेल पप्पाच्या. हां 1 सेकंड थांब बेटा, मी काय करतो. पप्पा केव्हा ती तर केव्हाची पप्पा करते ती. हाट बेटा, आई तिच्या अंगावर तेल उडत. लांब घे तिला. कोमली पॉलिथिन उचल. पैसे संपले. तर ही झालेली आपल्या फ्रेंच फ्राईजची ऑर्डर रेडी.